आज आपण सरावासाठी इयत्ता 6वी मराठीची आकारिक चाचणी 1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न त्यातील, सायकलचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला? उत्तर, सायकलचा शोध प्रथम फ्रान्स या देशात लागला। 2. डॉक्टर कलाम यांना लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी कोणी उत्तेजन दिले? उत्तर, डॉक्टर कलाम यांना लहानपणी STR माणिकम यांनी पुस्तके वाचण्यास उत्तेजन दिले। 3. लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते? उत्तर, अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम लेखकाला वाटते। दुसरा प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 3 लिहायचे आहे, त्यासाठी 6 गुण आहेत। त्यातला पहिला, गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर, गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातील पतंग विसरला, सोबतच्या मित्रांना विसरला। 2. साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर, राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला, पण जाता जाता प्रामाणिकपणे साहेबांचे 100 रुपये परत केले व पाण्याची बाटलीही मित्रांमार्फत दिली, हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला। तिसरा प्रश्न आहे, निर्मलजीत शेखांनी निकराची लढाई का चालू ठेवली? उत्तर, त्यांनी हल्लेखोर विमानाचा जोशाने प्रतिकार सुरू केला। शत्रूच्या 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला। जमिनीपासून फार थोड्या अंतरावर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले, म्हणून त्यांनी निकराची लढाई चालू ठेवली। चौथा प्रश्न आहे, रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता? उत्तर, या शहरात सदैव गजबज असायची, रामेश्वरमसारखा एकजिनसीपणा येथे नव्हता, लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची, म्हणून रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता। तिसरा प्रश्न, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। कोणतेही 2 लिहायचे आहेत, 4 गुण आहेत। पहिला आहे त्यातला, तुमच्या परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल? उत्तर, मी स्वतः सायकलचा वापर करेल व सायकल वापरण्याचे फायदे सगळ्यांना समजावून सांगेन। दुसरा आहे, तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? उत्तर, हे फुलपाखरा, तू खूप गोजीरवाणे व सुंदर आहेस, पण तू दिवसभर काय करतोस? मला पण तुझ्यासारखे पाना फुलांवर बागडायला खूप आवडेल। तिसरा आहे, राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? उत्तर, साहेबांनी ते 20 रुपये राजूच्या मित्राला म्हणजेच इरफानला द्यावेत, कारण इरफान ही प्रामाणिक आहे, त्याने ते पैसे स्वतःकडे न ठेवता साहेबांना दिले म्हणून। चौथा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा। 2 गुणांसाठी आहे। ताजमहालचे सौंदर्य काही निराळेच आहे। सौंदर्य हे भाववाचक नाम आहे। मला सश्याची चपळाई आवडली, चपळाई हे भाववाचक नाम आहे। ब आहे त्यातील वाक्यातील संबंधित सर्वनामे अधोरेखित करा। 2 गुणांचा प्रश्न आहे, जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात। जे, ते हे संबंधित सर्वनामे या वाक्यात आली आहेत। दुसरा आहे, जो अभ्यास करील तो पास होईल, जो, तो हे 2 संबंधित सर्वनामे या वाक्यात आली आहेत। क आहे, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा। 2 गुणांसाठी, सामोरे जाणे। उत्तर, कुठलेही संकट आले तरी त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे। 2. धडा शिकवणे। उत्तर, पोलिसांनी चोराला गजाआड करून चांगलाच धडा शिकवला। समानार्थी शब्द लिहा। ड. 1. रात्र, रात्रचा एक समानार्थी शब्द यापैकी कुठलाही तुम्ही लिहू शकता। निशा, रजनी, यामिनी। आभाळचा, आकाश, गगन, नभ, अंबर असे अनेक आभाळासाठी समानार्थी शब्द आहेत। ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठीची लिंक आपण 6वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या व्हिडिओ दिल्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता।